हेलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल. सो हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण आहे की आम्ही काल मोमोज खाल्ले होते आणि ते पण व्हेजवाले. आणि आम्हाला खायचे होते चिकनवाले. काल सोमवार नाही, मंगळवार होता आणि अमावस्या होती, त्याच्यामुळे खाता नाही आलं. ठीक आहे. सो आम्हाला खूप चटक लागली होती की खायचंय. आणि मग आम्ही विचार केला की आज मी विचार केला आम्ही नाही मी विचार केला की घरीच बनवूया. आणि हे आमचे मोमोज. तर टी She is taking videos and I am preparing momos. ओ शाणा. ह्या ज्या लाट्या आहेत ना, या सगळ्या मीच केलेल्या आहेत. ठीक आहे. हे पण मीच प्रिपरेशन हे केलेलं आहे. काय ते कोणीही बनवू हा, शकतं. कोणीही बनवू शकत. पण कॉमेडी बात अशी की आमचे मोमोजचे शेप बघा. हे आम्ही मैद्याचे नाही बनवले, कणकेच्या पिठापासून आम्ही ते हे बनवलेलं आहे, बाहेरचं आवरण, काय म्हणतात त्याला, शिल्ड. शिल्ड. हे बघ. कोणता कोणता मोमोज. हे ह्या शेपवाले ना यांनी बनवलेले आहे विशालने. हे हा मोमोज कोणत्या प्रकारचा आहे? हा मोमोज रोटी प्रकारचा ही मोमोज आहे. करंजी आहे की मोमोज आहे? हा. करंजीला वाईट नको वाटायला म्हणून त्याच्या शेप मध्ये बनवलं. आणि हे वेगवेगळ्या शेपवाले माझे आहे. करायला काहीतरी जाते पण होतं काहीतरी वेगळंच आहे. हा बघा, हा काय, मी दिलेली ट्रेनिंग तू म्हणजे व्यवस्थित हा पाहिली. मोमोचाच शेप आहे. म्हणजे अशा प्रकारचे पण मोमोज बनतात. पण हे मला जमलंच नाही, कारण हे कणकेपासून बनवतोय ना आम्ही, तर व्यवस्थित शेपच नाही घेते. आणि हे काय, हे पण मीच बनवलेलं आहे. ऍक्च्युली माझे मोमोज खूप भारी बनतात, पण हे पिठामुळे असं होतंय. पण हेच लय हसू येते मला. हे करंजा बनवतोय. हा, व्हॉट अ शेप, व्हॉट अ शेप. येस, शेप नाही, शेप तर मी आहे. आय एम मास्टर शेफ. यू आर शेफ, आय एम मास्टर शेफ. बापरे. आणि इथे आम्ही पाणी उकळायला ठेवलं आहे. त्याच्यावरती जाळी ठेवू आणि मग मोमोज बनवू. मोमोज तयार. तर डाऊट आहे की कसं बनेल, टेस्टी लागेल की नाही लागणार. कारण आम्ही फर्स्ट टाइम, म्हणजे कणकेपासून जे आपलं बनतं ना मोमोजचं शिल्ड, है ना, शिल्ड, आवरण. आवरण. ठीक आहे. ते जे आहे ते कणकेचं बनवतोय आणि ते मोस्टली मैद्याचं असतं. ते खूप चिटकतंय रोटी हाताला. ते असं खूप चिटकतंय, असं प्रॉपर शेप नाही घेते. जे हे घेतं जसं की आपलं मैद्याचं घेतं. सो बघूया कसं लागतं. डाऊट आहे, धाकधूक आहे. एवढी मेहनत घेतली आहे. चांगलं लागलं तर ठीक, नाही तर नेक्स्ट टाइम परत बनवू आणि ते मैद्याचं बनवू. सो आम्ही बनवतो आणि तुम्हाला सांगतो की आम्ही कुठे. हे आता वाफायला ठेवलेत आम्ही, बघूया. एवढं अजून उरलंय बॅटर, मिक्सचर, आणि एवढं कणिक उरलेलं आहे. हा पसारा इग्नोर करा, हे एवढं होतच. आणि आपण बघूया आपला हजबंड काय करतोय. आपला नाही, माझा हजबंड काय करतो. माझा हजबंड आता तो लगेच रील्स बघायला बसलेला आहे. मी नॉलेज गेन करायला बसलोय. कसलं नॉलेज? वेगवेगळं नॉलेज. जसं की आय एम नॉट बाउंडेड टू एनी सिंगल नॉलेज. मला जिथून जे मिळतं मी ते घेऊन येतो. मी त्यांचा फॅन आहे. जहाँ से जो मिले वो बटर लो. हो हो हो. आता मी सोनम वांगचूक सरांचं बघतोय, त्यांनी काय काय कामं केली ते. येस, खूप कामं केलेत त्यांनी. आणि ते परत आपल्या पिढीसाठी, पुढच्या पिढीसाठी एवढं उपोषण करताय, त्यांना आपण सपोर्ट केलंच पाहिजे. येणाऱ्या जनरेशन साठी. आपलं तर शिक्षण झालं, तेच म्हणते ना मी, आपल्यासाठी. जसं आता पुढची जी जनरेशन येणार आहे, आपली मुलं वगैरे,
तर त्यांचं शिक्षण वगैरे ते जे आहे, त्याचा फायदा कोणाला होणार आहे? आपल्याला पण होणार आहे आणि आपल्या मुलांना पण होणार आहे. आपल्या पुढच्या पिढीला पण होणार आहे. सो माझा बोलण्याचा अर्थ असा होता. कळलं? गॉट इट. बघूया. गॉटचा. अ? गॉटचा. म्हणजे? ते US आणि कॅनडन ॲक्सेंट मध्ये गॉट इटला गॉटचा म्हणतात. ओके. ओके. चालेल. गॉट इट. चालेल. चालेल. हां, समजले मला. समजले. ठीक आहे. आणि हे काय? हे व्यवस्थित कर ना, असं कोण बसतं? तू केलंय ते सकाळी. मग मी केला मग तू काय व्यवस्थित नाही करायचं? ज्याने चुकीचं केलं तोच असं नाही, असं नाही. हा नियम आहे तर तुझं घरातला. पण आहे. तू पण केलं पाहिजे. हा नियम आहे घरातला. जो खराब करेल तोच व्यवस्थित करेल. नाही, नाही. हा नियम आहे घरातला, की बायको खराब करे आणि व्यवस्थित सगळं नवरा करे. धिस इज माय रूल. येस. तर हा तुमच्या समोर सगळ्यांसमोर शायनिंग मारतोय. पण मग कॅमेराच्या पाठीमागे तो सगळं कामं करतो. दिला ना खरं खरं सांगितलं ना. तर मान्य करते की ते कामं नाही करत. जास्त उडायचं नाही. म्हणजे मान्य करते की मी सगळे काम करतो तू काही येस, मी कामचोर आहे. मी मान्य करते. देखो दुनिया वालो मेरा फुटा नसीब. कुठं नसेल. मग तुला दुसरी पाहिजे का? नको बाबा. एकच पूर्ण होते. कीड आला घरात. तो बघ. आराम बघ झालं. चल आर यू एक्साइटेड फॉर द मोमोज? आय एम एक्साइटेड अँड ऑल्सो स्केअरिंग की काय भेटणार आहे. कारण तू गव्हाच्या पिठाचं केलंय आणि त्याचं लेअरिंग खूप जाड आहे. सॉरी, लाईक म्हणजे नेक्स्ट. अरे यार, मैदाच नव्हता, मग काय करणार? मग सांगायचं ना 4 चक्कर तर मी असे पण मारले त्या बाहेर मध्ये. मी म्हंटल थोडस हेल्दी खाऊ. हेल्दी. आता तेच हेल्दी व्हर्जन कसं येतं बघू आपण. येस. लेट्स सी. लेट्स सी. हे आमचे असे मोमोज तयार झालेत. आम्ही हे शेजवान चटणी सोबत खाणार आहे. लेट्स सी. बघूया विशालची रिॲक्शन काय असते. माझी प्लेट, विशालची प्लेट. लेट्स हॅव अ युनिक युनिक नाही, भरपूर जण बनवतात मोमोज. बनवत असतील पण मी पहिल्यांदा खातोय ना, सो माझ्यासाठी युनिक आहे. ओके. कसं लागतं सांग. चटणी डिप करून खाल्ल्यानंतर असं खूप काही डिफरन्स जाणवत नाहीये. पण असे ज्युसी झाले का? थोडे ड्राय. नुसतं खाल्ल्यानंतर थोडी बाहेरची चव जाणवते की लेअरिंग जी आहे ती गव्हाची आहे. अदरवाईज ओके ओके. म्हणजे ठीक आहे, खाऊ शकता. हेल्थ फ्रिकसाठी चांगलं आहे. आपला जो मसाला आहे तो थोडासा शिजल्यानंतर आहे ना ड्राय झाला, फक्त एवढंच आहे. अदरवाईज टेस्ट चांगली बाहेरच्या सारखीच आहे. इव्हन बाहेरच्या पेक्षा बेटर आहे. आणि चटणी सोबत तर जाणवतच नाही की हे गव्हाचं आहे असं म्हणून. पण मग तुझे एक्सपेक्टेशन्स पेक्षा 20-30% खाली आहे. खाली. माय बॅड. मला वाटलं तर खूप असतील, खूप छान असतील. पोहोचले तिथपर्यंत, पण जे एक्सपेक्टेड होतं त्यापेक्षा थोडीशी मागे आहेत. ठीक आहे, जाऊ दे ना एखाद दिवस. एनिवे छान झालेत, हेल्दी आहेत, मला आवडले. आवडले? Yes. खरंच सांग. असं फक्त चटणी सोबत छान व्हिडिओ लागतंय. पुरती नको सांगू. चटणी सोबत छान लागतंय. जेन्युइन आहे तुझा रिव्ह्यू. हा ठीक आहे. 20-30% ओके. सॅटिस्फाईंग तर आहे ना. हेल्थसाठी आपण थोडं कॉम्प्रोमाइज करू शकतो. आता मी ट्राय करून बघते. हे आमचे वाकडे तिकडे मोमोज.
तर ॲव्हरेज लागतायत. नॉट सो गुड, नॉट सो बॅड दोघांच्या मध्ये. आणि खरंच गव्हाच्या पिठाची चव लागते. सो सॉरी बेबी. इट्स ओके. हां. मी पण खूप जास्त एक्सायटेड होते की मोमोज खायचे आहेत असं. पण ठीक आहे. मी माझ्याच एक्स्पेक्टेशनवरती पाणी फेरलंय असं. हां, पण ते तुला माहित नव्हतं ना, की नेमकं तसं होणार आहे असं. हम्म. सो यू जस्ट ट्राईड युअर बेस्ट. येस. तर अशा प्रकारे मी माझ्याच प्लॅनचा जसा पर्दाफाश नाही, काय म्हणतात, कसं का? पचका केलेला आहे. आणि तो मी नेहमीच करत असते. कारण माझ्या डोक्यात असे काही ना काही किडे चालू असतात. हे असं करून बघायचं, ते तसं करून बघायचं, काहीतरी जुगाड लावत असते. आणि कधी-कधी एकदम भारी होतं सगळं काही, है ना? कधी-कधी पचका होऊन जातो. ठीक आहे. ओके, ओके. ठीक आहे एवढं. हे की नाही? चलो फिर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या अशाच मस्तीसाठी आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. सो चलो बाय-बाय.